नमस्कार, मी दीपेश पस्ते। आपण जे आपला जो राज्य महामार्ग आहे ईगल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून हे काम चालू आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचं हे काम प्रत्यक्ष आपण इथे या ठिकाणी बघू शकता। इथे गटारींचं जे काम केलेलं आहे, ज्या गटारींची वरची लेयर जी आहे ती जवळपास 5 इंचाची असायला पाहिजे, 5 ते 10 इंचाची असायला पाहिजे। बघायला गेलं तर 2 महिने या कामाला 2 महिने झालेले नाहीत। एवढा मोठा भगदाड पडलेला या ठिकाणी एक गाडी आतमध्ये गेलेली आहे आणि ही जी लेयर आहे ही लेयर जर बघायला गेली तर एवढीच दिसते, म्हणजे फक्त इंचाची ही लेयर आहे। आज 2 महिने पूर्वी रस्त्याचं काम अजूनपर्यंत आपण जर बघत असाल तर ही गटारी या ठिकाणी अर्धीच टाकलेली आहे। त्यानंतर सुरुवातीलाच गटारीचं काम ठप्प झालेलं आहे आणि या ठिकाणी एवढं मोठं भगदाड पडलेलं आहे। ईगल इन्फ्रास्ट्रक्चरला जवळपास 900 कोटीचं हे काम दिलेलं असताना सुद्धा एवढ्या घाणेरड्या पद्धतीचं हे काम वारंवार पत्रकारांच्या माध्यमातून दाखवण्यात येतं आहे, तरीसुद्धा या कंपनीने अजूनपर्यंत गेल्या 2 महिन्यांपासून हा खड्डा तसाच आहे। हे खरंच काम इन्फ्रास्ट्रक्चर या ईगल इन्फ्रास्ट्रक्चरने चांगल्या पद्धतीने केलं आहे का? पुन्हा एकदा आमच्या माध्यमातून या ईगल इन्फ्रास्ट्रक्चरला अशा घाणेरड्या प्रकारची कामं सार्वजनिक बांधकाम विभाग ह्याकडे लक्ष कधी देणार आहेत आणि चांगल्या प्रकारचा जो रस्ता आहे, एवढा निधी शासनाने आज मंजूर केलेला आहे, चांगल्या प्रकारचा रस्ता कधी देणार, अशा ज्या अपेक्षा आहेत या सामान्य नागरिकांच्या आहेत की एवढ्या प्रतीक्षानंतर एवढ्या वर्षानंतर हा रस्ता तयार होतोय, तर असाच घाणेरड्या प्रकारचा रस्ता ही ईगल कंपनी आम्हाला देणार का?